दोधानी संघाचा 12वा प्रतिनिधी आपण यायचा. दोधानी विपक्ष गराडा नाणेफेकीचा कौल जिंकलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय गराडा संघानं प्रथम शतरक्षण स्वीकारलाय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. तर उपस्थित मान्यवर या ठिकाणी वेलात वेल काढून आले, त्यांचं देखील आयोजकांच्या मार्फत रामा येलून पोखरवाडी सोंडाई माता चषक 2026 मध्ये सामना चालू ठेवायचा. पंच स्कोरर देवीदास यांचं लक्ष तुमच्याकडे असेल. आम्ही त्या वेळेत सत्कार समारंभ या ठिकाणी पूर्ण करून घेतोय. स्कोररचं लक्ष तुमच्याकडे असेल. मी विनंती करतोय वैभव शेठ पाटील उपसरपंच नानोशे अष्ट हिंद केशरी बादल बैलाचे मालक यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांनी एक सामना देखील पाहिला. त्यांचा आम्ही यशोते मान सन्मान केला करतोय. या ठिकाणी अतिथी देवो भव आलेल्या सर्व पाहुण्यांच्या या ठिकाणी आयोजकांनी फार चांगला मान सन्मान केला. आजच्या दिवसात आपण मी विनंती करतोय माननीय श्री वैभव शेठ पाटील साहेबांना की आपण यायचं आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी रमेश पारधी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत सदस्य बोरगाव यांच्या हस्ते त्यांचा यशोत मान सन्मान केला जाईल. आदरणीय वैभव शेठ पाटील उपसरपंच नानुष्य अष्टम हिंद केशरी बादल या बैलांचे मालक यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव चे सदस्य रमेश पारधी साहेबांच्या हस्ते मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह या ठिकाणी दिला जातोय साहेबांना. मान्य श्री ऋतिक हिंदोळे अवलीचा माल यांचा यशोता मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. बारकू भस्मा यांच्या हस्ते त्यांचा मान सन्मान केला जातोय. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिला जातोय. आयोजकांची अफाट मेहनत पाहायला मिळते. आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीत देखील भरपूर पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेतलाय. त्यांचं देखील मी आयोजकांच्या मार्फत सहर्ष स्वागत.
तदनंतर माननीय श्री अर्जुन शेठ कोकरे यांना देखील मी विनंती करतोय आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. माननीय अर्जुन शेठ कोकरे भोंबलवाडी महाराष्ट्र पोलीस सुरक्षा दल मध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांनी आज या ठिकाणी उपस्थिती नोंदवली आहे. आयोजकांच्या मार्फत त्यांचे देखील या ठिकाणी यशोत्तम मान सन्मान केला जातोय. आलू अवटे यांच्या गावचे पाटील यांच्या हस्ते साहेबांचा यशोत्तम मान सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिला जातोय. तर माननीय श्री हरेश वाघ देहरंग साहेबांना देखील मी विनंती करतोय आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. नितीन पारदी यांना मी विनंती करतोय आपल्या हस्ते साहेबांचा मान सन्मान करायचा आहे. पनवेल तालुक्यातील हे पाहुणे वर्ग आज या ठिकाणी मात्र हजेरी लावले, त्यांचा देखील मान सन्मान केला जातोय. नक्कीच हरीश वैभव शेठ पाटील साहेबांकडून आयोजकांसाठी 5,000 रुपयाचे मात्र या ठिकाणी देणगी देण्यात आली आहे. त्यांचं देखील मी आयोजकांच्या मार्फत सहर्ष स्वागत करतो आणि शतशः ऋणी आहे. सर्व मान्यवरांचे पाहिलं असेल तर माफी असावी. बोलतोय सामन्याकडे. चालू असलेला सामना पाहतोय आपण. मोडिया 11 धोदाने विपक्ष मित साई 11 गराडा. नाणेफेकीचा कहू जिंकलाय गराडा संघानं. प्रथम शतरक्षण स्वीकारलाय. पहिले शतक या ठिकाणी संपलाय. स्पीड ठेवायचंय पंच हरेश सर, आपण देखील ताकीद द्यायची. 15 मिनिटात 3 शतकं संपली पाहिजेत याची देखील आपण नोंद घ्या. आज दुसरी रात्र या सामन्याची अफाट मेहनत आयोजकांची पाहायला मिळते. फार चांगलं आयोजन पहिल्या दिवसापासून पाहायला मिळालं. बरेचसे मान्यवर या ठिकाणी येऊन गेलेत. ही मेहनत खऱ्या अर्थानं पोखरवाडी ग्रामस्थ आणि रामा 11 पोखरवाडी यांनी घेतल्या. बुधवारपर्यंत मंगळवारपर्यंत कोणाला वाटलं नव्हतं की हे सामने होतील आणि हे सामने मात्र सक्सेसफुल करून दाखवण्याचं काम गणेश खडके आणि सर्व टीम यांनी करून दाखवलं. ही धमक असते. एवढं मोठं आयोजन करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही मित्रांनो. नाईट तर रजनी शृंखला ठेवणं भरवणं तेवढी मेहनत करावी लागते आणि ती मेहनतीचा फल नक्कीच मिळतो. यावेळेस मोठा प्रहार, फटका चांगला आहे. वाडिश लॉंगॉन सीमारेषे क्लिअर करत दन 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 करत येतो. हा पहिला षटकार डीजे. तर निखिल या गोलंदाजाला मात्र बक्षीस आलंय. 3 विकेटला मात्र 600 रुपयांचा पारितोषिक आलंय. वैभव शेठ पाटील उपसरपंच नानोशे यांच्याकडून बक्षिसांची खैरात होते. तर नक्कीच जे आपण प्रेक्षक आकर्षण ठेवलेत पतलू आणि डोरेमॉन यांना देखील मान्यवरांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पारितोषिक आलाय. पतलू आणि डोरेमॉन यांना 500 रुपयाचा पारितोषिक आलाय साहेबांकडून. वैभव शेठ पाटील उपसरपंच नानोशे या साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्यांची देखील खूप मेहनत आहे या सामन्यांमध्ये. प्रेक्षकांना हसवणं त्यांचं काम आहे आणि 10वीचा पेपर उद्या म्हणजे आज तरी देखील ते या ठिकाणी आहेत.
दुसरे आहेत, माफी असावी, दुसरे आहेत. सांगी कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिले शतक हाताळताना गोलंदाज ऋतिक कल्लाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर फलंदाज दत्ताला वाद केलाय. दत्ता चांगला फलंदाज मात्र स्वस्त्यात बाद झाला. एक षटकार एक चौकार आलाय दत्ताच्या बॅट मधून. एक सिंगल धाव मिळते. एका धावेने मात्र शांत आणि संयम खेळी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. केशव आणि ज्ञानेश्वर अशी जुडखल मैदानामध्ये पाहतोय. दोन गाड्या 3-4 गाड्यांच्या मोबदल्यात धावफलक जाऊन पोहोचले 14 वरती. 14 धावा धाव फरकावरती आल्यात. ऋतिक आल्यात दुसरं शतक हाताळण्यासाठी. 3 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाजी चांगली करतोय. स्लोवर फसवला जातोय. बॅटची इनर एज स्वतः क्रीज सोडला ह्या फलंदाजाने. ही असते खेळाडू वृत्ती. डीजे आदरणीय संदीप कायनकर सर, शाला वडविहीर 2 येथील शिक्षक कार्यरत आहेत आणि त्यांचा देखील याच्यात मान सन्मान केला जातोय. मधुकर सर पेशाने ते देखील शिक्षकच आहेत. संदीप कायनकर सरांना मी विनंती करतोय आपला याच्यात मान सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. शाला वडविहीर 2 या शाळेत ते कार्यरत आहेत. शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि आयोजकांनी त्यांना देखील या ठिकाणी बोलवलं आणि वेलात वेल काढून त्यांची देखील उपस्थिती या ठिकाणी लागली आहे. त्यांचा देखील मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय संदीप कायनकर सरांना. शतक क्रमांक 2 या ठिकाणी संपलाय. माझे साथी स्कोरर देवीदास मिंगाल 14 धावा धाव फलकावरती आल्यात. 5 गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत 5 गडी बाद झालेत. मनोज बाद झाला, बारक्या बाद झाला. दत्ता, ज्या दत्ताच्या नावाने धोदानी संघ ओळखला जातो, तो देखील स्वस्त्यात बाद झाला. त्यानंतर संतोष बाद झाला, केशव बाद झाला. आता ज्ञानेश्वर आणि भगवान अशी जोडखल मैदानामध्ये. सांघिक कोट्यातील तिसरा वैयक्तिक पहिला शतक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय राहुल. राहुल पारधे आलाय गोलंदाजीसाठी. सांघिक कोट्यातील तिसरा वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू वेगवान, सन्मान दिलाय चेंडूला. एक धाव पूर्ण केल्या. शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोक्याची घंटा. फैकी चुकीचे कलेक्शन चुकीचं, त्या मोबदल्यात येतील 2 धावा. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 धावसंख्येवरती. धावफलक मात्र हलत ठेवलाय फलंदाज ज्ञानेश्वरने जाणलाय. सिंगल डबल जरी धावा पूर्ण केल्या, 30-35 धावा जरी आपण जमवल्या तरी फायटिंग स्कोर उभा करू शकतो. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. शांत आणि संयम खेळी करावी लागेल. या वेळेस काय बदलाय, फलंदाज होईल ज्ञानेश्वर. बाद 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 डीजे.
तू 12 आहे का? आहे का? मला तू 12 आहे. हा हा लिहून ठेव. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. दुसऱ्या चेंडू अक्रॉस द लाईन खेळताना फर्निचर डिस्ट्रॉय केलाय गोलंदाज राहुलने. ज्ञानेश्वर बाद झालाय. यावेळेस आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टनच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज राहुल चांगली गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. पहिल्या षटकात एक चौकार आला दत्ताच्या बॅटमधून. दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दत्ता बाद झाला आणि त्यानंतर मात्र धावसंख्येला रोख लावण्याचं काम गराडे संघाच्या गोलंदाजांनी केलंय. यावेळेस पंच आमच्याकडे वळलेत. सुरेर चेंडू घोषित केलाय हरेश सरांनी. हरेश केवारी स्ट्राईक वरती. स्क्वेअर लेग पंच राहुल केवारी दोघे संख्येबंधू यावेळेस मैदानामध्ये. ही मेहनत असते मित्रांनो. खऱ्या अर्थानं 4 दिवस अफाट मेहनत आणि रात्रभर उभं राहणं हे शक्य नसतं. यावेळेस बॅटची कडा, फलंदाज होईल बाद. गेल्या पावली माघारी परतोय ज्ञानेश्वर. डीजे संघाचे फलंदाज बाद झाले 7. धावफलक जाऊन पोहोचले 19 वरती. लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळेल. जर दत्ता आत्ता फलंदाजीसाठी असता तर नक्कीच 30-35 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्या असत्या. मात्र दत्ता स्वस्तात बाद झाला. वैयक्तिक 11 धावेवर बाद झाला. त्याच्यानंतर धावसंख्येला रोख लावले गेले. दत्ताची फलंदाजी मी बऱ्याचशा मैदानावरती पाहिल्या. रिव्हर्सचे बादशाह म्हणून ज्याला ओळखला जातो. पनवेल तालुक्यात ज्याचा दबदबा कायम आहे, पण यावेळेस या मैदानावरती मात्र काही करता आलं नाही. या स्वस्तात बाद झाल्यानंतर मात्र आपल्या टीमला लीड करत असताना ज्ञानेश्वर देखील बाद झाला. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर आता मात्र भगवान आणि विशाल या दोघांवरती जबाबदारी आली. धावफलक जाऊन पोहोचलाय 21 वरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. आतापर्यंत 7 विकेट डाऊन झालेत मोरिया 11 धोदानी संघाचे. सांघिक कोट्यातील चौथा वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित आल्या गोलंदाजीसाठी. शेवटचं शतक, स्लोगरचं शतक आणि हाणामारी करावे लागेल या शतकामध्ये. चेक करत अरे बाबा रोहित पहिला चेंडू खोल्यात टाकलाय. सन्मान दिलाय चेंडूला. स्वतःच्या भोळेतळ्यात ताडवण्याचा प्रयत्न फसलाय. मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचल्या 23 वरती. 7 गड्याच्या मोबदल्यात सिंगल डबल वरती भर देताना दोन्ही फलंदाज भगवान आणि विशाल या दोन्ही फलंदाज षटकार चौकार जरी येत नसतील तर सिंगल डबल वरती भर देताना हे दोन्ही फलंदाज धावा कशाही येऊ, धावा येणे गरजेचं आहे दोघांनी संघासाठी. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावून खेळलाय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धावेचा प्रयत्न झालाय. मात्र फेकी चुकीचे कलेक्शन, चुकीचं त्या मोबदल्यात मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. चित्याच्या चपलाईने मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती. 2 चेंडूचा खेळ संपला, 25 धावा. अजूनही 4 चेंडू मागे जर 10 धावा जरी आल्या तरी 30-35 धावा धावफलकावरती येतील दोघांनी संघाच्या. दत्ताने निराश केलाय आपल्या संघाला. दत्तावरती जबाबदारी होती. दत्ता बाद झाल्यानंतर कुठेतरी धावसंख्येला रोख लावले गेल्या. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. गोलंदाज रोहित मोठे फटके मारू देत नाही, मात्र फलंदाज देखील तेवढ्या चालाक. 2-2 धावा मात्र आपल्या धावसंख्येत जोडतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. दुधारी तलवार, लगी तो घात नाही तो बरबाद. मात्र यावेळेस पंच आमच्याकडे वल्ले आहेत. सुवेर चेंडू घोषित केलाय पंचांनी. अवांतर धावेच्या अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवरती. यावेळेस त्रिफला उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय फलंदाज ज्ञानेश्वरचा. भगवान बाद झालाय. मुख्य आयोजकांचा जो बॅनर लागलाय गणेश खडके साहेबांचा, मुख्य आयोजक, त्यांच्या बॅनरला जर डायरेक्ट चेंडू हिट झाला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलाय. आणि हायवा कॅच साठी देखील आयोजकांकडून 500 रुपयाचा पारितोषिक आले. प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक लावलं गेलंय. प्रेक्षक वर्गांसाठी देखील 500 रुपयाचा पारितोषिक हायवा कॅच साठी लावला गेलाय. मुख्य आयोजक गणेश खडके साहेब महाराष्ट्र पोलीस सुरक्षा दलामध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांच्या विद्यमानाने हे सामने मात्र भरवलेत. पूर्ण पोखरवाडी टीम त्यांच्या बॅनरला जर षटकार चेंडू डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपयाचा पारितोषिक आणि हायवा कॅच जर घेतली तर 500 रुपयाचा पारितोषिक. म्हणजे खेळाडूंना देखील पारितोषिक लावले गेलेत आणि प्रेक्षकांना देखील पारितोषिक लावले गेलेत. यावेळेस ते तरार चेंडू फेकलाय. गुलीच्या वेगाने चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस विन साठी लगेच याचे खोपोली कुमार विपक्ष चिंचखांबला सुनील असा बॅटल रंगेल. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं. शेवटचा चेंडू या शतकातील शिल्लक असेल. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सफल ठरला. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव फलक जाऊन पोहोचले 27 वरती. येणारे 24 चेंडू 28 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. नाणेफेकीसाठी लगेचच यायचं खोपोली विपक्ष चिंचखांबला. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं. चिंचखांबला संघाचा संघनायक सुनील मुकणे आणि खोपोली संघाचा कुमार डुमणे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असावं नाणेफेकीसाठी आपण लगेचच यायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस विन केला जातोय. खोपोली संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. अक्षय या ठिकाणी आलेत. मी विनंती करतो चिंचखांबला संघाच्या संघनायकाला सुनील मुकणे
आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस विन केला जातोय. चिंचखांबला संघाचा संगणक का शेवटचा कॉल असेल. खोपोली संघाचं संगणक या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतोय चिंचखांबला संघाच्या संगणकाला नाणेफेकीसाठी यायचं आहे. चिंचखांबला संघाचा संघनायक देखील या ठिकाणी उपस्थित झाल्यात. नाणेफेकीचा कौल आदरणीय संदीप कायनकर सर यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. वडविहीर 2 या शाळेमध्ये शिक्षक कार्यरत आहेत आणि त्यांच्या हस्ते सामन्याचा सामना नाणेफेकी केली जाईल. रमेश आबाटे कुठे असतील त्यांनी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीचा कौल केला जातो. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. सामना या ठिकाणी चालू होतोय. 27 धावा जमवल्यात. 28 धावींची गरज असेल विजयासाठी. पहिला चेंडू यावेळेस मात्र बॅट हातातून निसटते. निर्धाव चेंडूची सांगता झाली. सलामीची जोड केली मैदानामध्ये यावेळेस स्ट्रायकन फलंदाज समाधान निखिल अशी जोडखल मैदानामध्ये. पहिला चेंडू निर्धाववाला गोलंदाज धोदानी संघाचा मनोज मॅनेंट्री पॉवर शतक हाताळताना पहिला चेंडू अंधेधून फटकेबाजी मात्र प्रॉपर कनेक्ट झालाय. चेंडू सीमारेषे पलीकडे 1 बाउन्स चौकार डीजे. पहिला चेंडू निर्धावाला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. यावेळेस देखील वेगवान चेंडू हाताला. लोअर फुट चेंडू सन्मान दिलाय. फक्त चेंडूला एकच धाव पूर्ण केली गेले. एका धावेच्या 6 धाव फलक जाऊन पोहोचलाय 5 वरती. 28 धावेंचा पाठलाग करत असताना तर आदरणीय मान्यवरांच्या विद्यमानाने या ठिकाणी मात्र वैभव शेठ पाटील उपसरपंच नानोशे यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आणि षटकारासाठी 500 रुपयांचा पारितोषिक आलाय. म्हणजे बक्षिसांची खैरात झाली आहे. गराड्या संघावरती विकेटसाठी देखील त्यांनी पारितोषिक लावलाय आणि चौकार आणि षटकारासाठी देखील पारितोषिक लावलाय. म्हणजे एक चौकार मात्र समाधानी मारलाय. 200 रुपयाचा पारितोषिक चौकारासाठी आणि षटकारांचा 500 रुपये. फलंदाजांना सुवर्ण संधी. यावेळेस दुधारी तलवार वापरण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. चांगली गोलंदाजी मनोज या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धावाला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार येऊन देखील चांगली कमबॅकिंग गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या शतकातील गोलंदाज मनोज. चांगली गोलंदाजी. मॅनेंट्री पॉवर प्लेचं शतक हाताळताना चांगली गोलंदाजी. यावेळेस देखील चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. पंचांचा शतक संपण्याचा इशारा येतोय. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 5 वरती. अजूनही 22 धावे 23 धावेंची आवश्यकता. माफी असावी. 23 धावेंची अजूनही आवश्यकता.
मच धावफलक सांघिक कोट्यातील पहिला सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिले शतक हाताळतोय गोलंदाज दत्ता. दत्ता आलाय गोलंदाजीसाठी. फलंदाजी चांगली करता आली नाहीये, मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल दत्ताला. पहिला चेंडू सन्मान दिला. शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय, मात्र उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव. एका धावेपेक्षा जास्ती काही मिळणार नाहीये. एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावा आल्या 6 धावा. यावेळेस सन्मान दिलाय चेंडूला, मात्र चुरटी धाव त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केले गेले. निखिल आणि समाधान या दोन्ही फलंदाजांनी चित्याच्या चपलाईने धावा पूर्ण केल्या जातात. सिंगल ते सिंगलच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 वरती. 7 धावा धावफलकावरती आल्या. दुसरं शतक मार्गस्थ असताना दत्ता हा गोलंदाज संघाचा संगनायक, ज्याच्या नावाने मात्र धोदानी संघाची ओळख निर्माण आहे. पनवेल तालुक्यात त्यांचं नाव दत्ता भस्मा याचा भरपूर नाव आणि भरपूर चर्चेत असलेला हा खेळाडू दूरवर प्रवास करून या ठिकाणी इथपर्यंत आले. यावेळेस अक्रॉस द लाईन डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फेकी चुकीची झाली. कलेक्शन चुकीचं त्या मोबदल्यात मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 9व्या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ संपला. 28 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा धावफलकावरती. अजूनही 19 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 15 चेंडू 19 धावा करावे लागतील गराडे संघाला. गोलंदाजी चांगली केली गराडे संघाच्या गोलंदाजांनी. फलंदाजी देखील चांगली आहे. कुठलेही मोठा फटका आला नाहीये, मात्र सिंगल डबल वरती भर देताना यावेळेस फटका फसलाय. समाधान जाला रचलं गेलं होतं, त्या जाल्यात मात्र अडकलाय. दत्ता या गोलंदाजांनी या फलंदाजाला केलाय बाद. देऊया डिझेल संधी. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. एकच धाव एका धावेवर समाधान मानतोय राहुल. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला दुहेरी आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती आल्यात. 28 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 18 धावांची आवश्यकता येणार आहे. 13 चेंडू 18 धावांची आवश्यकता या चेंडूवरती. मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील. माफी असावी या ठिकाणी. विकेट नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. दुसरे शतक मार्गस्थ असताना गोलंदाज दत्ताने धावा खर्च केल्या. आता 5. एक गडी बाद केलाय. समाधानला मात्र डगआउट मध्ये परतवलाय. सांघिक कोट्यातील तिसरा
वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय बारक्या. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 18 धावा आव्हान सोपं नाहीये, मात्र तेवढंच अवघड देखील नाहीये. जर गोलंदाजी चांगली केली गोलंदाजाने हा शतक निर्णायक ठरू शकतो धोधनी संघासाठी. या शतकात जर कमी धावा आल्या तर सामना शेवटच्या शतकापर्यंत जाईल यात काही शंका नाहीये. शेवटच्या शतकापर्यंत सामना येईल की नाही हा वेळ आणि काल सांगेल. बरके आलाय पहिला चेंडू, वेगळ्या शैलीचा हा गोलंदाज फटका फसलाय. नो मॅन्स लँड, चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे, वन बाउन्स, चौकार देऊया डिझेल संधी. त्या ठिकाणी जर क्षेत्ररक्षक असता एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये तर झेलबाद नक्कीच झाला असता. फलंदाज राहुल चौकार आले, चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचते 14 वरती. 14 धावा, अजूनही 14 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, वेगळ्या शैलीचा हा गोलंदाज, पुन्हा एकदा मोठा प्रहार, फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचण्यापर्यंत झेल मात्र जमिनीला दान त्या मोबदल्यात देतील 2 धावा. 2 धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 वरती. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. 3 चेंडूचे फेकी झाले. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि हा चेंडू निर्धाव फेकला जातो गोलंदाज बारक्या गोलंदाजाकडून. 16 धावा धाव फलकावरती आल्या. 28 धावांचा पाठलाग करत असताना यावेळी झेल जमिनीला दान झालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 वरती. 17 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 11 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या शतकातील. गोलंदाज बारक्या कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला त्याच्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली या गोलंदाजाकडून. वेगळी शैलीचा हा गोलंदाज, मात्र दोन्ही पनवेल तालुक्यातील संघ यावेळेस ऑन साइडला खेळलाय. चेंडूला थडम्यान स्लिप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. उचलणार फेकणार तत्पूर्वी एकच धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचल्या 18 वरती. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता. हा चेंडू जर निर्धावाला एखादी विकेट मिळवली तर सामन्यात मजा येईल. हा चेंडू निर्णायक ठरू शकतो दोन्ही संघाला. ह्या चेंडूवरती सिंगल डबल धाव जरी आली तरी शेवटच्या ओव्हरमध्ये 8 ते 9 धावा राहतील. हा चेंडू चांगला फेकावा लागेल गोलंदाजाला. बारक्या चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस आखोट टप्प्याचा चेंडू भिरकावलाय. चेंडूला
फटका बसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक गोल्डन डकचा शिकार ठरलाय फलंदाज राहुल, ज्याच्या बॅट मधून चांगली फलंदाजी येत होत्या. फलंदाज होईल बाद, देऊया डिझेल संधी. अठ्ठावीस धावेंचा पाठलाग करत असताना शेवटच्या षटकापर्यंत सामना आलाय. येणार 6 चेंडू आणि 10 धावेंची आवश्यकता. 18 चेंडू मागे 18 धावा खर्च केल्यात दोन्ही संघाच्या गोलंदाजानं. मात्र येणारे 6 चेंडू आणि 10 धावेंची आवश्यकता. सांघिक कोट्यातील चौथा वैयक्तिक पहिले शतक हाताळतो गोलंदाज विशाल. पहिला चेंडू यावेळेस लेझी क्रिकेट पाहायला मिळतात ज्ञानेश्वर कडून. चेंडू थांबणार नाहीये, नशिबाचा चौकार येतोय गराडे संघाला. या चेंडूवरती 2 धावा जरी आल्या असत्या तर नक्कीच शेवटच्या 8 धावा जरी राहिल्या असत्या. मात्र ह्या चेंडूवरती काय घडलाय, चौकार आलाय आणि चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. ची आवश्यकता. सन्मान दिलाय चेंडूला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ह्या चुका कुठेतरी महाग ठरू शकतात. ज्या हिटची गरज नव्हती ते देखील या ठिकाणी केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या, 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 24 वरती. 24 धावा धावफलकावरती. येणारे 4 चेंडू 4 धावेंची गरज. चार चेंडू 4 धावेंची आवश्यकता. यावेळेस खोड्यात टाकलेला चेंडू 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मात्र यावेळेस काय घडलाय, चेंडू थांबणार नाहीयेत. अलॉंग द कार्पेट सीमारेषे पलीकडे विजय फटका. विजय होतोय गराडा संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे सुद्धा गोडगोड कौतुक. नेक्स्ट मॅच चीज खांबला विपक्ष खोपोली. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. चिंचखांबला संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवच आहे. गराडे संघासाठी जे पारितोषिक आलं होतं, निखिल या गोलंदाजाने पहिले शतक हाताळला, 2 विकेट मिळवल्या. दुसरे शतक हाताळताना गोलंदाज ऋतिकने देखील 2 विकेट